चला नेक्स्ट पॉईंट बघूया, डायजेशन इन स्मॉल इंटेस्टाईन. आता एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे बाळांनो, पॅनक्रियाटिक ज्यूस त्याचबरोबर बाईल ज्यूस आणि इंटेस्टिनल ज्यूस 10 वेळा वाचून काढायचं आहे. किती वेळा? 10 वेळा. शपथ आहे. ओके, 10 वेळा वाचून काढावं लागणार आहे, त्याशिवाय ह्या रिॲक्शन जमत नाहीत. बघा, बोला, बाईल ज्यूसमध्ये कुठला एन्झाईम प्रेझेंट आहे? विचार करू नका, बाईल ज्यूसमध्ये कुठलाही एन्झाईम प्रेझेंट नाही आहे. पॅनक्रियाटिक ज्यूसमध्ये 6 एन्झाईम्स आहेत. इंटेस्टिनल ज्यूसमध्ये एन्झाईम्स प्रेझेंट आहेत. ते एन्झाईमची नावं सगळे पाठ असायला पाहिजेत. ओके, रिॲक्शन्स तुमच्या पुढे आहेत. डायजेशन इन स्मॉल इंटेस्टाईन, स्टमकमध्ये कुठलं डायजेशन झालं ते माहीत पाहिजे, माउथ कॅव्हिटीमध्ये कुठलं डायजेशन झालं ते माहीत पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टी समजणार आहेत. ओके, आपल्याकडे 4 मेन महत्त्वाचे घटक आहेत, त्यांचं डायजेशन झालं पाहिजे. पहिला कार्बोहायड्रेट, ज्याला आपण पॉलिसॅकराइड किंवा स्टार्च म्हणतोय. दुसरा आहे प्रोटीन, तिसरा आहे लिपिड आणि चौथा आहे न्यूक्लिक ॲसिड. ह्या 4 घटकांचं डायजेशन झालं पाहिजे. त्यापैकी माउथ कॅव्हिटीमध्ये जे डायजेशन झालं ते पॉलिसॅकराइडचं झालं. पॉलिसॅकराइड गेट कन्व्हर्टेड इनटू डायसॅकराइड, दॅट इज स्टार्च गेट कन्व्हर्टेड इनटू माल्टोज, माउथ कॅव्हिटीत झाले. स्टमकमध्ये प्रोटीनचं डायजेशन झालं, प्रोटीन गेट कन्व्हर्टेड इनटू पेप्टोन्स अँड प्रोटीएजेस. आता परत एकदा स्मॉल इंटेस्टाईनमधलं डायजेशन बघूया. माउथ कॅव्हिटीमध्ये सगळ्या स्टार्चचं डायजेशन झालेलं नाही आहे, आता ते डायजेशन राहिलेलं होणार इथं. बघा, पहिली प्रोसेस कुठली आहे? स्टार्च गेट कन्व्हर्टेड इनटू माल्टोज. स्टार्च काय आहे? स्टार्च पॉलिसॅकराइड आहे. आणि माल्टोज काय आहे? माल्टोज डायसॅकराइड आहे. ही सेम रिॲक्शन कुठं बघितली आपण? ही सेम रिॲक्शन आपण बकल कॅव्हिटीमध्ये बघितल्या. तिथं थोडं स्टार्च डायजेस्ट होतंय आणि थोडं स्मॉल इंटेस्टाईनमध्ये डायजेस्ट होतंय. इथं एन्झाईम मात्र वेगळा आहे. बघा, अमायलेज आला, अमायलेज की लक्षात ठेवायचं स्टार्च पॉलिसॅकराइडचं डायजेशन आहे. पण अमायलेज कुठला अमायलेज? पॅनक्रियाटिक अमायलेज का सलायव्हरी अमायलेज? तर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये पॅनक्रियाटिक अमायलेज आहे. स्टार करून ठेवा, स्टार सगळ्यात महत्त्वाचा आहे, पॅनक्रियाटिक अमायलेज. तुम्ही लिपिडला या, पॅनक्रियाटिक लायपेज गेट कन्व्हर्टेड इनटू फॅटी ॲसिड अँड ग्लिसरॉल. ह्या 2 रिॲक्शन झाल्या. आता मध्ये जे ॲरोज आहेत ना, त्या ॲरोजवरती जे लिहिले ते एन्झाईमची नावं आहेत. आणि एन्झाईम कसा ओळखायचा? ज्या शब्दाच्या शेवटी ASE जर असेल तर तो एन्झाईम आहे. आणि एन्झाईमचं काम काय? स्पीड ऑफ रिॲक्शन वाढवणं हे एन्झाईमचं काम आहे. ती रिॲक्शन घडवून आणणं हे एन्झाईमचं काम आहे. तिसरी रिॲक्शन आहे ट्रिप्सिनोजन. कुठं आहे ट्रिप्सिनोजन? कुठं आहे? पॅनक्रियाटिक ज्यूसमध्ये जाऊन बघा, ट्रिप्सिनोजन आहे. इन प्रेझेन्स ऑफ एंटरोकायनेस, हा एंटरोकायनेस कुठून आला? इंटेस्टिनल ज्यूसमधला आहे. ट्रिप्सिनोजन इन प्रेझेन्स ऑफ एंटरोकायनेस गेट कन्व्हर्टेड इनटू ट्रिप्सिन. हा ट्रिप्सिनोजन कसा आहे? इनॲक्टिव्ह आहे. ट्रिप्सिन कसं आहे? ॲक्टिव्ह आहे. आता ट्रिप्सिनचं काम बघा, प्रोटीन, पेप्टोन्स अँड प्रोटीएजेस. आता पेप्टोन्स अँड प्रोटीएजेस कुठं आला? तर स्टमकमध्ये जावा, तिथली रिॲक्शन बघा. तिथली रिॲक्शन आहे प्रोटीन गेट कन्व्हर्टेड इनटू पेप्टोन्स अँड प्रोटीएजेस. ते पेप्टोन्स अँड प्रोटीएजेस आणि प्रोटीन याच्यावरती ट्रिप्सिन ॲक्ट होतोय. कोण ॲक्ट होतोय? ट्रिप्सिन. आणि त्याचं काय तयार होतंय? पॉलीपेप्टाईड तयार होतंय. काय तयार होतंय? पॉलीपेप्टाईड. कायमोट्रिप्सिनोजन कुठून आला? हा सुद्धा पॅनक्रियाटिक ज्यूसमधून आला. इन प्रेझेन्स ऑफ ट्रिप्सिन जे तयार झाले ते ट्रिप्सिन कायमोट्रिप्सिनमध्ये कन्व्हर्जन झालं. पॉलीपेप्टाईड आहे. इन प्रेझेन्स ऑफ कायमोट्रिप्सिन, हाच तयार झालेला कायमोट्रिप्सिन इथे ॲक्ट होणार, डायपेप्टाईड तयार होणार. न्यूक्लिक ॲसिड म्हणजे कुठलं? DNA आणि RNA, डीऑक्झी रायबोन्यूक्लिक ॲसिड अँड रायबोन्यूक्लिक ॲसिड. इन प्रेझेन्स ऑफ न्यूक्लियसेस गेट कन्व्हर्टेड इनटू न्यूक्लियोटाइड. हा न्यूक्लियोटाइड इथं आला. इन प्रेझेन्स ऑफ न्यूक्लियोटाइडेज, न्यूक्लियोसाइड प्लस फॉस्फेट. न्यूक्लियोसाइड इन प्रेझेन्स ऑफ न्यूक्लियोसाइडेज, हा न्यूक्लियोसाइड इथं आला. पुन्हा तो डायजेस्ट झाला, शुगर आणि नायट्रोजन बेस. ओके, आता इंटेस्टिनल ज्यूसमध्ये काही एन्झाईम्स आहेत, त्यांचं काम बघा. माल्टोज ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होतं इन प्रेझेन्स ऑफ
maltase. Sucrose in presence of sucrase, glucose plus fructose. Lactose in presence of lactase get converted into glucose plus galactose. आणि इथला जो डायपेप्टाइड आहे त्याचं परत डायपेप्टाइड इन प्रेझेन्स ऑफ डायपेप्टिडेज अमायनो ॲसिड. तर ह्या सगळ्या ज्या रिॲक्शन्स आहेत, हे जे रिॲक्शन्स होतात त्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होतात, डिओडेनम, जेजुनम आणि इलियममध्ये होतात. तर ह्या सगळ्या रिॲक्शन म्हणजे फूड डायजेस्ट व्यवस्थित व्हायला लागले. ओके, समजतंय? तर ह्या सगळ्या रिॲक्शन पाठ करणं फार गरजेचं आहे. परत परत वाचा, लिहून काढा, काही करा, पण सगळे एन्झाईम सगळ्या रिॲक्शन डोक्यात फिट बसल्या पाहिजेत. माझ्या समोर जर वर्गात तुम्ही बसला असता तर मी करूनच घेतल्या असत्या, पण त्याला बराचसाच वेळ गेला असता आणि आत्ता सध्या आपल्याला व्हिडिओ लेक्चरवरती तेवढा आपल्याला वेळ देता येत नाही. म्हणून मी पटकन सगळ्या रिॲक्शन्स लिहून काढलेल्या आहेत जेणेकरून फास्ट आपला टॉपिक पुढं सरकावा. ह्या रिॲक्शन परत परत म्हणा, 10-10, 20-20 वेळा लिहून काढा, पाठ करा, एन्झाईम्स पाठ करा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके, काय डाऊट राहील ह्याच्यात? आणि डाऊट जर असेल तर नक्की फोन करा मला किंवा एक मेसेज करा की सर आम्हाला हे समजलं नाही, मी लगेच त्या गोष्टी सांगतो. पण ह्या रिॲक्शन पाठ करा. परत एकदा आपण बघूया. स्टार्च इन प्रेझेन्स ऑफ पॅनक्रियाटिक अमायलेज गेट कन्वर्टेड इंटू माल्टोज. माझ्यावर म्हणलं तरी चालतं आहे. स्टार्च गेट कन्वर्टेड इंटू माल्टोज इन प्रेझेन्स ऑफ पॅनक्रियाटिक अमायलेज. लिपिड गेट कन्वर्टेड इंटू फॅटी ॲसिड अँड ग्लिसरॉल इन प्रेझेन्स ऑफ पॅनक्रियाटिक लायपेज. ट्रिप्सिनोजन get converted into trypsin in presence of enterokinase. Proteins, peptones, proteases in presence of trypsin get converted into polypeptide. Chymotrypsinogen in presence of trypsin get converted into chymotrypsin. हाच chymotrypsin इथं आला. Polypeptide get converted into dipeptide. Nucleic acid in presence of nucleases get converted into nucleotide. Nucleotide in presence of nucleotides get converted into nucleoside plus phosphate. Nucleoside in presence of nucleosides get converted into sugar and nitrogen base. चला intestinal juice मधले enzyme. Maltose get converted into glucose in presence of maltase. Sucrose in presence of sucrase get converted into glucose plus fructose. Lactose in presence of lactase get converted into glucose plus galactose. And dipeptide get converted into amino acid in presence of डायपेप्टिडेज. तर ह्या सगळ्या रिॲक्शन बाळांनो पाठ होणं गरजेचं आहे. स्मॉल इंटेस्टाईनमधल्या रिॲक्शन्स आहेत, लिहून काढा अवश्य. आणि तुम्हाला जिथं जिथं डाऊट्स येतील केव्हाही मला कॉल करा. तुमच्यासाठी मी नेहमी तत्परता दाखवू शकतो किंवा मी फ्री आहे. त्यामुळे बरेचसेच डाऊट्स घेऊन येणं फार गरजेचं आहे. ओके, तर या सगळ्या रिॲक्शन्स तुम्ही लिहून घ्या, परत परत बघा. त्याच्यानंतर आपल्याला एक पॉईंट बघायचा आहे, इमल्सिफिकेशन म्हणजे काय तो डिटेल बघूया.